हॅलो फ्रेंड, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत। तुम्ही म्हणता यात काय विशेष आहे, तर आम्ही नेहमीच बघतो आणि व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं काय, पण ट्रस्ट मी हे खूप छान लागते चवीला। आणि रोज टिफिनला आपण काय देणार, त्यातल्या 8 दिवसापैकी हा एक मेनू तुम्ही नक्की ठेवा, तर तुमचं एक दिवसाचं काम नक्की इझी होईल। तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा। तर इथे मी एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला, त्याचबरोबर कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आणि एक मिडियम साईजचं टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आणि इथे लसणच्या 7-8 पाकळ्या, त्या देखील मी मॅश करून घेत आहे। तर हे साईडला ठेवून तर आता इथं रेसिपीकडे जाऊ आपण। आता सर्वप्रथम इथे मी कढई ठेवलेली, त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धी चम्मच मोहरी छान गरम झाली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, कढीपत्त्याची पाने आणि इथे बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आता हे छान मिक्स करून घेऊयात। 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत। हिंग ऑप्शनल आहे, पण हिंगानं टेस्ट खूप छान लागते। लसण जो की आपण मॅश केलेलं होतं, टोमॅटो यातलं मी अर्धच टाकणार आहे आणि अर्धं मी दुसऱ्या भाजीला यूज करणार आहे। आता इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे कांदा हलकाशा पिंकिश रंगावरती परतला गेला आहे। त्यानंतर यामध्ये हळद टाकली आहे चिमूटभर, अर्धा चम्मच लाल तिखट आणि मीठ चवीनुसार। आता लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता इथे, पण हिरवी मिरची त्याऐवजी मी लाल तिखट घातलेला आहे। कोथिंबीर वरून टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळं आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो छान वाफला गेला पाहिजे। आता इथे मी मूग डाळ घेतलेली आहे। इथं 1 कप मूग डाळ मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि ती या कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिट अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून मीठ हळद लाल तिखट सर्वत्र लागला गेलं पाहिजे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही म्हणसाल इतकी सोपी रेसिपी काय व्हिडिओला दाखवायची होती, पण ही खूप चवीला छान लागते, तुम्ही करून पहा। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपण पाणी थोडंच टाकायचं आहे, कारण की आपण हे एकदम सुकी बनवत आहोत, मोकळी लिक्विडी नाही बनवणार, त्यामुळे पाणी इथे थोडंच टाकलेलं आहे, 1 कपच्या आसपास। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे साईडला मी भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे। इथे पहा, जे काही थोडं पाणी असेल ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण पाणी जर राहिलं तर भेंडी अशी चिकट होते। आणि भेंडीचे असे मीडियम साईजचे कट करायचे। तुम्हाला जर लॉंग आवडत असेल तर भेंडीचे कट, तर तुम्ही लॉंग देखील कट करू शकता। आता इथे पहा, मी छान मीडियम साईजचे छोटे छोटे कट्स करणार आहे। ही भेंडी 250 ग्रॅम होती। आता आपण इथं भेंडी बनवताना लसूण जास्त वापरणार आहेत, मग की लसूणचा फ्लेवर आला ना, लसूण भेंडी स्टाईल एकदम छान लागते। आता इथे एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, थोडीशी जिरं टाकायचं आहे आणि जिरं छान गरम झाली की यामध्ये लसण टाकायचं। इथे लसण थोडा जास्त टाकायचा आहे आणि लसण असं तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून लसणचा फ्लेवर भेंडीमध्ये छान उतरेल। आता ही भेंडी आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे। एकदम फ्रेश आणि कोवळी भेंडी होती ही, लगेच 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार होणार आहे। आता हे छान मिक्स करून घेऊयात। 2 ते 3 मिनिट आपल्याला याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून लसण ऑइल सगळं भेंडीला सर्वत्र लागेल इतपत मिक्स करायचं आहे। आता यानंतर मीठ टाकायचे चवीनुसार, चिमूटभर हळद, लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 4 मिनटामध्ये ही भेंडी तयार होते, कारण भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही, एकदम लवकर वाफून तयार होते। आता इथे पहा, 2 ते 3 मिनटानंतर मी याला परत मिक्स केलं आहे आणि वरून थोडेसे टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली। हे सगळं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, पण मला आवडतं म्हणून मी ॲड केलेलं आहे। त्यानंतर आता याला आपण एक मसाला किंवा वेगळी चव म्हणू आपण याला, इथे मी मॅगी मसाला टाकत आहे भेंडीमध्ये, जेणेकरून चव खूप छान येते। परत एकदा मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर आवडत नसेल तर मॅगी मसाला टाकला नाही तरी चालेल, पण त्याने चव खूप छान येते आणि नेहमीपेक्षा वेगळी थोडीशी चव। वरून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। इथे अर्धी वाटी जवळपास मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि ते देखील आपण छान मिक्स करून घेऊयात। 2 ते 3 मिनिट याला छान असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तयार आहे आपली भेंडी। आता याला वाफून घ्यायचं आहे असंच
आता भेंडी पण आपली वाफत आहे, तोपर्यंत इथे मी भाकरी बनवत आहे. आता टिफिनला म्हणतात तुम्ही भाकरी कोण देता का, पण आमच्या इकडे टिफिनला पण भाकरीच जातात. पोळी जास्त किंवा चपाती खाल्ली जात नाही जास्त. आणि अशा पद्धतीने मीडियम साईजच्या छोट्या छोट्या 2 भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही काय टिफिनला देणं योग्य समजता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे भेंडी पण तयार आहे, डाळ पण तयार आहे आणि टिफिनसाठी भाकरी पण आपल्या तयार आहेत. मुगाची डाळऐवजी तुम्ही इथे मसूर डाळ, तूर डाळ किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठली डाळ बनवू शकता आणि ती तुम्ही सकाळी 2 मिनटामध्ये बनवून तयार होते. त्याच्यामुळे मी मूग डाळ प्रिपेअर केली. मसूर डाळ यापेक्षाही लवकर बनवून तयार होते, तुम्ही ती पण वापरू शकता. आता इथे आपल्या भाकरी पण एकदम तयार आहेत, इथे बघू शकता तुम्ही. आता इथे डाळ पण आपली शिजवून एकदम परफेक्ट तयार आहे. पूर्ण पाणी यामधलं सुकलेलं आहे आणि डाळ एकदम परफेक्ट शिजून तयार आहे. ओव्हर कुक पण नाही करायची आपल्याला, अशी हलकीशी वाफलेली असेल तीच डाळीची चव खूप छान लागते. वरून कोथिंबीर ॲड केल्यानंतर इथे पहा एकदम छान. आता आपण भेंडीकडे जाऊयात. भेंडी पण इथे एकदम परफेक्ट बनवून तयार आहे. आता टिफिन भरूयात. इथे टिफिनमध्ये मी सर्वप्रथम डाळ टाकत आहे. एकदम सोपी पण प्रोटीनयुक्त आणि आहाराला पण एकदम सकस योग्य अशी आपली डाळ बनवून तयार आहे. त्याच्यानंतर भेंडी देखील आपली बनवून तयार आहे. आता टिफिन पॅक करते. आता तुम्ही म्हणताना इथे भाकरी पण 2 देत आहे, पण मी ते छोट्या छोट्या बनवल्या होत्या म्हणून 2 पॅक करत आहे. एव्हरीडे मी छोट्या छोट्या 2च पॅक करते. आणि तुम्हाला आजचा टिफिन कसा वाटला किंवा माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने नेहमी सर्वांच्या घरात बनणारी रेसिपी आहे, यात वेगळं काहीच नाही. पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या घरात पेशंट असतील तर ह्या लंचनंतर गोळ्या अर्थातच सोबत जाणार होत्या त्या, म्हणून त्या पण शूटमध्ये आल्या. पाण्याची बॉटल. आता इथे आपला टिफिन रेडी आहे, सगळा पॅक करून तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोनाली सिंपल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय ऑल ऑफ यू.